काही माणसं जन्माला येतानाच उदात्त व्यक्तिमत्व आणि ध्येय घेऊन जन्माला येतात. त्यांचं जगणं आणि वागणं समाजाला आदर्शव्रत होऊन जातं. आयुष्यात असंख्य सुखदुःख असताना जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सर्व संकटे पार करीत अशी माणसं यशाची आणि समाधानाची शिखरं गाठतात. यातलंच एक तुमच्या आणि आमच्या ओळखीतलं व्यक्तिमत्व म्हणजे श्री शंकर संतोष अहिरे उर्फ सर्वांचे लाडके बापू. बापूंचा जन्म सातपुड्याच्या पायथ्याशी तापी नदीकाठी असलेल्या शहादा तालुक्यातील तोरखेडा या गावात झाला. बापूंचा जन्म अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला झाल्यामुळे धार्मिक आख्यायिकेनुसार त्यांचे नाव शंकर ठेवण्यात आले आणि नावाप्रमाणेच या शंकराने आपल्या कुटुंबाच्या कल्याणाचे व्रत घेतले. प्रेमाने सर्वजण त्यांना बापू म्हणू लागले. आतापर्यंत सर्व क्षेत्रात कर्तृत्ववान माणसांचा इतिहास आहे की ते संघर्षमय परिस्थितीत जन्माला आले. बापूंचं सुद्धा तसंच आहे. बापू ज्या कुटुंबात जन्माला आले ते एक साधं शेतकरी कुटुंब. बापूंचे वडील कैलासवासी संतोष अहिरे व आई गभा पार्वतीबाई हे काळ्या मातीत घाम गाडून आपल्या संसाराचा गाडा ओढीत होते. बापूंची एकूण 7 भावंड, 2 बहिणी आणि 5 भाऊ. त्यातही वडील शेतकरी असल्याने सर्व कुटुंबांचे पालन पोषण आधार फक्त शेती आणि कोरडवाहू शेती म्हणजे बिनभरवशाची आणि कष्टदायी असते. घरची परिस्थिती बेताची असली तात्यांचे जीवन जगण्याचे तत्व प्रेरणादायी होते. आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन उच्च भरारी घ्यावी हे प्रत्येक बापाला वाटते. त्यांनाही तसंच वाटत होतं. त्याला ते अपवाद नव्हते. शिक्षणाबद्दल तात्यांची शिस्त कडक होती. त्यांनी आपल्या सर्व मुलांना शिक्षणासाठी प्रेरित केलं. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात हेच खरे. तात्यांनी बापूंच्या क्षमता वेळीच जाणल्या असाव्यात. तात्यांनी बापूंना पुस्तकावर प्रेम करायला शिकवले. बापूंनी तोरखेडा गावातील प्राथमिक शाळेत 1ली ते 4थी व नंतर माध्यमिक शाळेतून 10वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. प्राथमिक इयत्तेपासून बापू अभ्यास खेळ यामध्ये आपल्या हुशारीचे व बुद्धिमत्तेचे ठसे उमटवू लागले. सतत मेहनत कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर बापूंनी इयत्ता 10वीला गावात प्रथम क्रमांक पटकवला. आपल्या स्वप्नांच्या दिशेने बापूंचे हे पहिले पाऊल होते. बापूंच्या या यशाने तात्या आणि पार्वतीबाई आनंदित झाले. संपूर्ण कुटुंबाला आपल्या कष्टदायी व बिकट परिस्थितीचे चित्र बदलण्याच्या दिशेने एक आशेचा किरण दिसू लागला. गावात पुढील शिक्षणाची सोय नसल्याने बापूंनी पुढील शिक्षणासाठी 1985 साली नूतन मराठा महाविद्यालय जळगाव येथे प्रवेश घेतला. आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी बापू जिद्दीने पुढे जात होते. परंतु काळ परीक्षा घेतो हे तितकंच खरं. बापू 12वीला असताना तात्यांची प्रकृती खालावली आणि एक दिवस तात्यांनी जगाचा निरोप घेतला. बापूंचे पितृछत्र हरपले. परिस्थितीचे तीव्र चटके सोसत असताना बाप नावाचा वटवृक्ष नियतीने बापूंपासून कायमचा हिरावून घेतला. संपूर्ण कुटुंब कोलमडले. परंतु आपल्या या परिस्थितीवर मात करत आपल्या कुटुंबासाठी आपणच आधार आहोत हे बापूंनी जाणले. परिस्थितीसमोर हार न मानता तात्या गेल्यानंतर मोठे भाऊ आणि अण्णांच्या साथीने बापूने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेतली. अण्णांनी बापूंना आणि संपूर्ण कुटुंबाला वडिलांचे प्रेम दिले. अण्णांच्या साथीने आणि स्वतःच्या जिद्दीने बापूंनी पुढील शिक्षण घेतले. परिस्थितीशी 2 हात करत बापू आणि सर्व भावंडांचा कष्टदायी प्रवास सुरूच होता. दरम्यान 1991 साली बापूंनी M.Com BPed पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आता कसोटी होती नोकरी मिळवण्याची. अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही संघर्ष पाठ सोडत नव्हता आणि अशाच परिश्रमानंतर अनेक काळ्या रात्री जागल्यानंतर यशाचा सूर्योदय झाला. बापूंच्या जिद्दीपुढे परिस्थिती नतमस्तक झाली. फक्त बापूंच्या नाही तर अहिरे परिवाराच्या येणाऱ्या प्रत्येक पिढीला कलाटणी देणारा दिवस उगवला. 25/8/1992 रोजी बापूंना शिक्षक म्हणून नोकरी लागली. जीप प्राथमिक शाळा तेलखेडी तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार येथे बापूंची प्रथम नियुक्ती झाली आणि बापूंच्या प्रशासकीय आणि शैक्षणिक क्षेत्राच्या या अद्भुतपूर्ण प्रवासाला सुरुवात झाली. बापूंनी फक्त भविष्याची कोरडी स्वप्न रंगवली नाहीत तर त्यासाठी ते खूप झटले सुद्धा. जरी शिक्षक म्हणून नोकरी लागली असती तरी सुट्टीच्या काळात गावी आल्यावर शेतात कष्ट करायचं. आजही ते तेवढ्याच आत्मीयतेने काळ्या मातीत रमतात. यातूनच त्यांची शेतीशी असणारी नाळ आणि आवड जाणवते. आपल्या लहान भावंडांचे शिक्षण, बहिणींचे लग्न आणि येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीत
ढालीसारखे उभे राहून कुटुंब रक्षणाची जबाबदारी बापू आणि अण्णांच्या जोडीने लीलया पार पडली. या प्रवासात बापूंच्या आई पार्वतीबाई यांचा आशीर्वाद नेहमीच सोबत होता. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. बापूंचा हा संघर्षमय प्रवास सुरूच होता आणि आपल्या प्रवासाला मायेचा स्पर्श देण्यासाठी बापूंच्या जीवनात लक्ष्मीचे आगमन झाले. 23 मे 1993 रोजी ऐंसाडे गावातील एका सामान्य शेतकऱ्याची कन्या कुमारी रेखा उखा बोरसे यांच्याशी बापूंचा विवाह झाला. आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर साथ देणारी सहचारिणी बापूंना लाभली. पुढे जाऊन या पती पत्नीने संपूर्ण कुटुंबाला मायेची ऊब दिली. स्वतःचा आनंद आणि इच्छा बाजूला ठेवून हे दाम्पत्य नेहमीच आपल्या कुटुंबाच्या सुखदुःखात पाठीशी असतात. या दाम्पत्यांचा संसार फुलत असताना त्यांच्या संसार वेलीवर स्नेहा आणि ऋषिकेश नावाची 2 फुले उमलली आणि खऱ्या अर्थाने बापूंच्या यशस्वी संसाराला सुरुवात झाली. बापूंवर बाप म्हणून एक जबाबदारी वाढली. बापूंच्या वैयक्तिक आयुष्यात कितीही संघर्ष असले तरी बापूंनी आपल्या कर्तव्याप्रती असणारी निष्ठा पराकोटीची होती. वैयक्तिक आयुष्य त्यांच्या कामादरम्यान त्यांनी कधीही येऊ दिलं नाही. शिक्षक म्हणून कार्यरत असताना ते आपल्या विद्यार्थ्यांमध्ये समरस होत. कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांनी आपल्या मुलासारखंच स्वप्न बघायला शिकवले. इतकेच नव्हे तर त्या स्वप्नपूर्तीसाठी विद्यार्थ्यांमध्ये जिद्द निर्माण केली. ते विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जाऊ लागले. बापू आजही या बालकांमध्ये आनंदाने एकत्रित होतात, खेळतात, गातात, त्यांना ज्ञानाचे धडे देतात. शाळा, विद्यार्थी हे त्यांच्या जीवनाचे अविभाज्य घटक बनले. त्यांच्याबद्दलची आस्था बापूंनी कधीच डगमगू दिली नाही. आपल्या कर्तव्याशी ते नेहमीच प्रामाणिक राहिले. परंतु प्रामाणिक माणसासमोर आव्हानं देखील तितकीच येतात. यातलंच एक मोठं आव्हान होतं ते म्हणजे केंद्रप्रमुख पदासाठी बढती. आज जरी केंद्रप्रमुख पदावरून ते सेवानिवृत्त होत असले तरी या पदापर्यंत पोहोचण्यासाठी 1995 ते 2006 या प्रदीर्घ कालावधीत त्यांनी अनेक प्रशासकीय लढे दिले आणि अखेर त्यांना न्याय मिळाला. बापूंच्या कारकिर्दीत मानाचा तुरा लोवला गेला. बापू आता केंद्रप्रमुख पदी विराजमान झाले. याच दरम्यान बापूंची आपल्या जिवलग मित्राशी ओळख झाली आणि आज त्यांची मैत्री संपूर्ण तालुक्यात चतुर चौकटी म्हणून ओळखली जाते. जीप केंद्र शाळा शिंदवानी तालुका धडगाव येथून बापूंनी केंद्रप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यानंतर ब्रिटिश अंकुश विहीर तालुका अक्कलकुवा, डाब, मोईदा, बोगापूर आणि डोंगरगाव या केंद्राचा कारभार यशस्वीरित्या पूर्ण केला. शिक्षण क्षेत्रात बापूंनी केवळ शासकीय सेवा केली नाही तर त्या क्षेत्रातील आपल्या अधिकाऱ्यांशी, सहकाऱ्यांशी, शिक्षकांशी प्रेमाचे हितसंबंध निर्माण केले. आपल्या वर्तवणुकीने कोणीच कधी दुखावणार नाही याची त्यांनी प्रामुख्याने काळजी घेतली. बापू जेथे कार्य करीत तेथे आपल्या स्वभावाने आणि आपुलकीने सर्वांना आपलंसं करीत. प्रत्येक ठिकाणी आपल्या कार्याच्या पाऊलखुणा ठेवत बापू आज सेवानिवृत्त होत असले तरी हा प्रवास सोपा नव्हता. या प्रवासात बापूंनी प्रशासकीय आणि वैयक्तिक अनेक संकटांना तोंड दिले आहे. अनेक दुःखांचा सामना केला. तात्यांचे जग सोडून जाण्या इतकाच वेदनादायी दिवस बापूंच्या आयुष्यात उगवला तो म्हणजे बापूंचे शालक रेखाताईंचे भाऊ कैलासवासी नवल बोरसे, दिवंगत शिक्षण विस्तार अधिकारी यांचे अकस्मात निधन. भाऊच्या स्वरूपात बापूंनी आपला जिवलग मित्र, सुखदुःखाचा सारथी गमावला होता. संपूर्ण कुटुंबासमोर दुःखाचा डोंगर उभा राहिला होता आणि या डोंगरावर मात करण्याची सर्वस्वी जबाबदारी आता पूर्णपणे बापूंवर आली होती. या दुःखातून कुटुंबाला सावरण्याची, भाऊच्या दोन्ही चिमुकल्यांना मायेचा आधार देण्याची आणि भाऊचा बापूवर असलेला विश्वास सार्थ ठरवण्याची आता खरी कसोटी बापूंसमोर होती. परंतु याही परिस्थितीत बापूंनी आणि त्यांच्या पत्नीने खंबीरपणे उभे राहत एक दुःखद लढाई लढली. नियती परीक्षा त्यांचीच घेते ज्यांच्यात ती यशस्वीरित्या पूर्ण करण्याचे सामर्थ्य असते. भाऊंचं जाणं विसरता येणे नसले तरी या दुःखासोबत जगण्याची सर्वांना सवय झाली. एका दुःखातून सावरतो तोच अहिरे परिवारावर काळाने घाला घातला. बापूंचे लहान बंधू, त्यांच्या धर्मपत्नी काळाच्या पडद्याआड गेल्या. पुन्हा एकदा कुटुंबावर दुःखाचे काळे ढग जमा झाले. बापूंच्या अनेक प्रयत्नानंतरही नियतीने डाव साधला. बापूंसमोर नियतीने नवे आव्हानं उभी केली, ज्या आव्हानांचा आज सुद्धा संपूर्ण कुटुंब सामना करीत आहे.
परिस्थिती कितीही वाईट असली तरी बापू मात्र नेहमीच भावांच्या पाठीशी असतात. त्यांचे भावंडावर असलेले निस्वार्थी प्रेम आदर्शव्रत आहे. वडील गेल्यानंतर अण्णा आणि बापूंनी त्यांच्या लहान भावंडांना उच्च शिक्षित केले. त्याचेच फळ म्हणून बापूंचे एक भाऊ आज पोलीस म्हणून कार्यरत आहेत, तर दुसरे भाऊ शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. या सर्व भावंडांचं एकमेकांवर आतोनात प्रेम आहे. जगातली कोणतीच शक्ती त्यांच्यातील एकता बाधित करू शकत नाही. मोठा भाऊ हा केवळ मोठा भाऊ नसतो, तर आयुष्यातील प्रत्येक संकटाला आपल्या लहान भावावर येण्याआधी ढाल बनून स्वतःवर ओढून घेत असतो. हे या भावंडांनी सिद्ध केलंय. या भावंडांच्या यशस्वी प्रवासाला पाहून दोन ओळी सांगाव्याशा वाटतात. कोई देख कठिन रास्तों को चलने से डर गए, कोई देख कठिन रास्तों को चलने से डर गए, जब मिले भाई से भाई तो दुनिया फतेह कर गए, जब मिले भाई से भाई तो दुनिया फतेह कर गए. बापूंचं कुटुंबावर विशेष प्रेम आहे आणि ते कायम असेल. बापूंची मुलगी स्नेहा हिने BSc ॲग्री BEd पूर्ण केलेले असून ती आज रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत आहे. केवळ बापूंच्या पाठिंबामुळे स्नेहाने तिचं स्वप्न पूर्ण केलं आहे. तर बापूंचा मुलगा चिरंजीव ऋषिकेश याने MSc BEd असे उच्च शिक्षण पूर्ण केले असून आपल्या वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी तो मेहनत घेत आहे. बापूंच्या जीवनात कितीही संघर्ष असला तरी मित्रांच्या बाबतीत मात्र बापू भाग्यवान आहेत असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. बालपणाचे गावातील मित्र आजही त्यांच्या सोबत आहेत. बालपणी सोबत अभ्यास करणारे रामोळे सर आणि बापू हे आजही एकमेकांना तेवढेच महत्त्वाचे आहेत. चतुर चौकडी सोबत असताना बापू सर्व दुःख विसरतात. त्यांची गप्पांची मैफिल हास्य आणि आनंदाच्या रंगांनी रंगून जाताना दिसते. नव्या पिढीसमोर मैत्रीचा नवा आदर्श बापू आणि त्यांच्या जिवलग मित्रांनी निर्माण केला आहे. आपल्या कार्यक्षेत्राशी एकनिष्ठता, शिस्त, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठता आणि सृजन चारित्र्य यांच्या जोरावर 1992 ते 2025 अशी 33 वर्षाची प्रदीर्घ सेवा पूर्ण करत बापू आज या शैक्षणिक क्षेत्राचा निरोप घेत आहेत. जीवनाच्या अभूतपूर्व प्रवासाला या क्षेत्रातील आनंददायी आठवणी, अधिकाऱ्यांचे व सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य यासारख्या अनेक अविस्मरणीय क्षणाची शिदोरी घेऊन बापू एक यशस्वी व उल्लेखनीय कारकीर्द पूर्ण करत सेवानिवृत्त होत आहेत. शून्यातून बापूंनी सारं विश्व निर्माण केलं. माणुसकी जपण्याचा वसा बापूंनी आपल्या कृतीतून दाखवला. प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणं, आप्तेष्टांच्या सुखदुःखात सहभागी होणं ही तत्वे बापूंनी कायमच जोपासली. या सर्वात बापूंच्या धर्मपत्नी या सदैव रुक्मिणीप्रमाणे आपल्या विठोबाच्या पाठीशी राहिल्या. बापूंचं जीवन झऱ्यातल्या पाण्यासारखं नितळ आणि पारदर्शी आहे. बापूंचं साधं सरळ जगणं बघून एक वाक्य आठवतं. समुद्राने झऱ्याला हिणवून विचारलं, झरा बनून किती दिवस राहणार? तुला समुद्र नाही का बनायचं? त्यावर झरा म्हणतो, मोठा समुद्र बनून खारट होण्यापेक्षा लहान असून गोड राहणं हे नेहमीच चांगलं. बापूंचं जीवन हे निरामय आहे. त्यांनी कधीच कोणाचा हेवा दावा केला नाही. आपल्या कर्मावर व देवावर त्यांची दृढ श्रद्धा आहे. बापूंचा हा न संपणारा गोडवा आहे. शब्दात न मावणारा प्रवास आहे. जगण्याचं गणित बापूंकडून शिकावं असं प्रभावी जीवन बापू जगत आहेत. संपूर्ण आहेरे कुटुंबाला बापूंचा अभिमान आहे, होता आणि राहील. येणाऱ्या आनंदी जीवनासाठी सर्वांच्या त्यांना प्रेमळ शुभेच्छा आहेत. आयुष्याच्या रंगमंचावर एक सर्वोत्कृष्ट मुलगा, भाऊ, पती, मित्र, काका, मामा, एक आदर्श शिक्षक आणि एक सर्वोत्तम बाप अशा विविध भूमिका दर्जेदारपणे निभावणाऱ्या या बाप माणसाला त्यांच्या अभूतपूर्व प्रेरणादायी प्रवासाला शतशत नमन. धन्यवाद.